न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय विशेष। 2 दशकांपूर्वी जेम्स लेनच्या पुस्तकावरून राज्यात प्रचंड गदारोळ झाला होता। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा त्याच मुद्द्याला हात घातल्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद सुरू झालाय। त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं। अर्थात दोघंही एकमेकांना प्रश्न विचारतायत आणि उत्तरं सुद्धा देत आहेत। जवळपास 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा हा वाद नेमका का सुरू झाला, काय आहे त्या पाठीमागचं राजकारण, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। बाबासाहेब पुरंदरेंनी चुकीचा इतिहास सांगितला, कोणत्या पानावरती कोणत्या ओळीत सांगितला ते तर सांगा ना। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेतील भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादाचा आरोप करतानाच जेम्स लेनचा मुद्दा उकरून काढला। तसंच या प्रकरणात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून टार्गेट करण्यात आल्याचा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला होता। राज ठाकरेंच्या या आरोपांमुळे जवळपास 2 दशकांनंतर पुन्हा एकदा जेम्स लेनवरून राजकीय वादाला तोंड फुटलं। खरं तर 2003 मध्ये या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात प्रचंड वादळ आलं होतं। तसंच राज्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्याचे तीव्र पडसाद उमटले होते। आता राज ठाकरेंनी पुन्हा एकदा या मुद्द्याला हात घातल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जाते, कारण गेल्या 2 दशकात या प्रकरणावरून बरंच काही राजकारण घडलं। राज ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर शरद पवार यांनी देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं। पुरंदरेंनी शिवछत्रपतींचा उल्लेख करत असताना त्यांनी जिजामातेनं शिवछत्रपतींचं व्यक्तिमत्व घडवलं हे सांगण्याच्या ऐवजी दादाजी कोंडदेवने त्याच्यामध्ये योगदान केलं अशा प्रकारचं विधान केलेलं होतं। त्याला माझा सक्त विरोध होता। शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे राजमाता जिजामातेनं असताना सतत प्रशिक्षित करून उभं केलं। राज ठाकरेंच्या आरोपांनंतर राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले नाही तरच नवल। राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे नेत्यांमध्ये याच मुद्द्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला। त्या पत्रामध्ये 2000 आता हे आजचं तर लिहिलेलं पत्र नाही, हे आरोप नंतर झाले बाबासाहेबांवर। त्याच्या आधी त्यांनी लिहिलेलं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे या पत्रामध्ये की याचे कुठलेही पुरावे त्यांनी दिलेले नाही आहेत। सन्माननीय पुरंदरे साहेब काय म्हणतात याच्यामध्ये की याचे कुठलेही पुरावे दिलेले नाही आहेत आणि तुम्ही शिवाजी महाराजांची बदनामी करताय। जर त्यांनीच ती माहिती दिली असती तर त्यांनीच ते पत्र लिहिलं असतं का? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं। तर जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकासाठी पुरंदरे यांनी चुकीची माहिती पुरवल्याचा आरोप शरद पवार यांनी केला। जेम्स लेन जे आहे त्यांनी जे लिखाण केलं त्याच्या संबंधी बाबासाहेब पुरंदरेंनी सोलापूरला जे त्या ठिकाणी भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी जेम्स लेनचं कौतुक केलं। ते असं म्हणतात की जेम्स लेन हा चांगला शिव अभ्यासक आहे असे उद्गार बाबासाहेबांनी काढले। एकीकडे हा राजकीय वाद सुरू असतानाच जेम्स लेननं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी आपलं बोलणं झालं नसल्याचा दावा केलाय। त्यामुळे शरद पवारांवर टीका करण्याची आयती संधी भाजपच्या हाती लागली। भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर याच मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले। शरद पवारांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला। ज्या मुद्द्यावरून पवारांनी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ब्राह्मण हा वाद पेटवला तो मुद्दाच निकाली निघाला असल्याचं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। तसंच शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया याचा लेखक जेम्स लेन यानं आपण बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कधी बोललोच नव्हतो असं स्पष्ट केलंय। त्यामुळे आता महाराष्ट्रात विनाकारण पेटवापेटवी केल्याबद्दल आणि सातत्यानं शिवशाहिरांबद्दल गरळ ओकल्याबद्दल शरद पवार माफी मागणार आहेत का असा सवाल करताना राज्यात जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल पवारांविरुद्ध कारवाई व्हावी अशी मागणी देखील भातखळकरांनी केली आहे। आता बाबासाहेब पुरंदरेंबद्दलच्या लिखाणाचं तर काही बोलायचंच नाही मला, कारण ते खूप जुनं झालं होतं। म्हणजे त्यांनी इतिहासाचा बट्टाबोळ केला। ते स्वतः कादंबरीकार होते आणि जेम्स लेन स्वतःच म्हणतो की मी पण कादंबरीकार होतो। पण ते स्वतः जेम्सला जेव्हा त्यांनी म्हटलं होतं किंवा त्याचं उदाहरण सोलापूरला दिलं होतं
किंवा तेव्हा पुस्तकाबद्दलची माहिती दिली होती तेव्हा त्यांनी म्हटलेलं काही अभ्यासक, याचा तर स्वतः बाबासाहेब पुरंदरे हे जेम्स लेन यांना अभ्यासक म्हणतात. आता त्याचाही वाद नको. 2 दशकांपूर्वी या पुस्तकावरून मोठं वादंग निर्माण झालं होतं. 13 फेब्रुवारी 2003ला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं लेखक जेम्स लेन यांचं शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे पुस्तक प्रकाशित केलं. मात्र या पुस्तकात जिजाऊ माँसाहेबांबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचं समोर आल्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. हे पुस्तक लिहिण्यासाठी जेम्स लेन यांना महाराष्ट्रातील काही इतिहासकारांनी मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तसंच याच कारणावरून पुण्यातील भांडारकर विद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. तिथे असलेली पुस्तकं आणि वस्तूंची तोडफोड केली होती. हा वाद पेटल्यामुळे न्यायालयानं या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घातली होती. पण पुढे न्यायालयानं ती बंदी उठवली. आता पुन्हा एकदा जेम्स लेन वरून राजकीय वादाला हवा देण्याचा प्रयत्न केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकपाल. तिकडे जेम्स लेन याच्या लिखाणावरून महाराष्ट्रातल्या राजकारणात गेली 20 वर्ष राजकीय वाद आणि प्रतिवाद सुरू आहे. या प्रकरणी स्वतः जेम्स लेननं एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आपण बाबासाहेब पुरंदरे यांना कधी भेटलोच नव्हतो असं स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे राजकीय वाद आणखीन पेटलाय. तर इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार राजकीय फायद्यासाठीच हा वाद उकरून काढण्यात आलाय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतां महाराष्ट्राचं आराध्य दैवत महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराज. गेल्या अनेक पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणा देतो. पण इतिहासातील काही घटना आणि प्रसंगांवरून वाद रंगल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे राजकीय फायद्यासाठी अशा वादांना खतपाणी घातलं जात असल्याचं आता लपून राहिलं नाही. राजकारण्यांकडून हे वाद जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा अद्यापही वाद कायम असल्याचं पाहायला मिळतंय. महाराजांच्या जन्मतारखेविषयी वेगवेगळी भूमिका घेऊन विविध पक्ष आणि राजकीय संघटना आपली पोळी भाजून घेतात. इतिहास संशोधनातून आढळलेल्या पुराव्यांच्या आधारावर विविध इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला. त्यामुळे महाराजांच्या इतिहासाविषयी इतिहासकारांमध्ये मतमतांतर असल्याचं पाहायला मिळतंय. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या राजा शिवछत्रपती या शिवचरित्रात अनेक उल्लेखांना पुराव्याचा आधार नसल्याचा आरोप सातत्यानं करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूनं बाबासाहेब पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास संशोधनासाठी घेतलेला ध्यास आणि त्यासाठी केलेली मेहनत याचा दाखला देत त्यांच्या पुस्तकांचं समर्थन तितकंच जोरदारपणे केलं जातं. काही ठिकाणी जातीतील इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिताना एका समाजाला अवास्तव महत्त्व देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मराठा सेवा संघाकडून केला जातोय. त्यासाठी त्यांच्याकडून रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट यासह दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु होते या मुद्द्यांचा दाखला दिला जातो. या ऐतिहासिक घटनांविषयी कोणतेही ऐतिहासिक दस्तऐवज अथवा पुरावे उपलब्ध नसल्याचं इतिहासकार सांगतात. शिवाजी महाराजांचं बालपण संपूर्ण जे गेलं संपूर्ण ते पुण्यामध्येच गेलं. तिथे रामदास स्वामी इथं प्रतापगडच्या पायथ्याला जे आहे ना तिथं होते आणि आदिलशाहीशी ते संबंधित होते. आदिलशाहीशी वतन आहेत रामदास स्वामींना, वतनदार आहे तो. आणि मग या पद्धतीनं त्याला रामदासाला त्याने शिवाजीचा गुरु दाखवणं हे कधीही भेट नाही. खरं तर गेली काही वर्ष या वादाच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरत राहिलं. मात्र 2 दशकांपूर्वी अमेरिकन लेखक जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकामुळे राज्याचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं. जेम्स लेननं शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवाजी द किंग इन इस्लामिक इंडिया हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकासाठी पुण्याच्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी उपलब्ध असलेल्या दस्तऐवजांचा वापर केला होता. जून 2003 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं आणि 1 सप्टेंबर 2003 ला बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या भाषणात या पुस्तकाचं कौतुक करताना
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. पण 15 सप्टेंबर 2003ला हे पुस्तक वाचून प्रदीप तावडे आणि ॲडव्होकेट अनंत दारवटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जेम्स लेनच्या पुस्तकाविषयी पहिल्यांदा आक्षेप नोंदवला. पुस्तकातल्या आक्षेपार्ह मजकुराबाबत कोल्हापूरचे इतिहासकार वसंत मोरे आणि जयसिंगराव पवार यांनी ऑक्सफर्ड पब्लिकेशनला पत्र पाठवून पुस्तक मागे घेण्याची मागणी केली. त्या पत्रावर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह आणि भाजपचे तत्कालीन खासदार प्रदीप रावत यांच्यासह 8 इतिहासकारांनी सह्या केल्या होत्या. जयसिंगराव पवार आणि मी आम्ही एक पत्र तयार केलं आणि पत्र तयार केल्यानंतर आणि मग शेवटी त्या पत्रावर एखाद्या खासदाराची सही असावी म्हणून आम्ही एका खासदारांची सही असण्यासाठी ते पत्र पाठवलं आणि रावत म्हणून आहेत पुण्याला पाठवलं. आता हे बरोबर याचा फायदा घेऊन त्या पुणेकर मंडळी त्यात बाबासाहेब पुरंदरेंनी आपली सही ठोकली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि श्रीकांत बहुलकर यांनी दिलेल्या माहितीवरूनच जेम्स लेननं ते आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर राज्यातलं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं. 2003च्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अधिवेशनात तत्कालीन राज्य सरकारकडे जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर जेम्स लेनचे सहकारी लेखक श्रीकांत बहुलकर यांच्यावर शिवसैनिकांनी शाई फेकून निषेध नोंदवला. मात्र त्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी बहुलकर यांच्या घरी जाऊन माफी मागितली. शिवसेनेच्या या भूमिकेवरून त्यावेळी आश्चर्य व्यक्त केलं गेलं तर याच मुद्द्यावरून राज्यभरात तणाव निर्माण झाला होता. जेम्स लेनच्या या पुस्तकाचा वाद पुढची 10 वर्ष राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिला. तसंच बाबासाहेब पुरंदरे आणि श्रीकांत बहुलकर यांना टीकेचं धनी व्हावं लागलं. तर दुसऱ्या बाजूनं प्रतिवाद करताना इतिहासकार पांडुरंग बलकवडे आणि कैलासवासी निनाद बेडेकर यांनी सातत्यानं बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर होणाऱ्या आरोपांचं खंडन केलं. राजकीय हेतूनं हे आरोप केले जात असल्याचं पांडुरंग बलकवडे सांगतात. तसंच बाबासाहेबांच्या हेतूविषयी शंका घेणाऱ्यांना बाबासाहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या समर्पणाची आठवण करून देतात. जेम्स लेनच्या पुस्तकावरून दावे प्रतिदावे केले जात असले तरी राज्याच्या राजकारणाला या घटनेमुळे वेगळं वळण मिळालं. हा वाद केवळ इतिहासाच्या लिखाणापुरता मर्यादित न राहता त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम सुद्धा झाल्याचं या महाराष्ट्रानं पाहिलं. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकामुळे राज्यातलं राजकारण आणि समाजकारण अक्षरशः ढवळून निघालं होतं. तसंच या वादानंतर शिवकालीन इतिहासाकडे पाहणाऱ्यांमध्ये थेट 2 वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात. जेम्स लेनच्या पुस्तकावरून वाद पेटल्यानंतर त्या पुस्तकाचं प्रकाशन करणाऱ्या ऑक्सफर्ड पब्लिकेशनला एक पत्र पाठवण्यात आलं होतं. ते पुस्तक रद्द करण्याची मागणी राज्यातील इतिहासकारांनी केली होती. विशेष म्हणजे त्या पत्रावर बाबासाहेब पुरंदरे यांची सुद्धा सही होती. मात्र असं असतानाही केवळ राजकारणासाठी बाबासाहेबांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं होतं असा आरोप माजी खासदार प्रदीप रावत यांनी केलाय. जेम्स लेनच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता आणि दादोजी कोंडदेव यांच्या गोत्राविषयी आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आलाय. तशाच पद्धतीचा उल्लेख राजा शिवछत्रपती या बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्रामध्ये सुद्धा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र अशा पद्धतीचा उल्लेख चुकीचा असून इतिहास रंजक पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी सह्याद्री गोत्राचा उल्लेख केल्याचं पांडुरंग बलकवडे सांगतात. जेम्स लेनच्या पुस्तकाच्या वादानंतर राज्य सरकारनं त्यावर बंदी घातली होती. मात्र पुढच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये हा वाद गेला आणि सुप्रीम कोर्टानं जेम्स लेनच्या पुस्तकावरची बंदी उठवली. त्यानंतर पुढच्या काळात हा विषय मागे पडत गेला. मात्र जेम्स लेनच्या पुस्तकानंतर राज्यातील शिवकालीन इतिहासाकडे पाहणाऱ्यांमध्ये 2 मतप्रवाह निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकानंतर 2010 मध्ये पुण्यातील लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला. त्यावरून सुद्धा राज्यामध्ये बराच गदारोळ झाला होता.
इतिहासावरून वाद निर्माण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्श अंगीकारण्याची आवश्यकता आहे. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही खास. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजपचा संघर्ष अधिकाधिक तीव्र होत चाललाय. भाजपकडून वारंवार महाविकास आघाडीला धक्का देण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र महाविकास आघाडीनं भाजपचे सगळे प्रयत्न आतापर्यंत फोल ठरवले आणि त्यामुळेच आता भाजपकडून थेट शरद पवार यांनाच लक्ष केलं जातंय की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असं नाव ज्याच्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारणाचा मागच्या 60 वर्षांचा मागोवा घेणं केवळ अशक्य. राज्य असो किंवा केंद्र, पण महाराष्ट्र म्हणजे शरद पवार असं समीकरण झालेलं. त्यातच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाची कमान बांधून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची धुरा देणारे शरद पवारच. राज्यात यशस्वी ठरलेल्या महाविकास आघाडी पॅटर्नचा जीव जात आहे असा पोपट म्हणजे शरद पवार. एक असा पोपट ज्याच्या गळ्याला नख मारलं तरच महाविकास आघाडी संपू शकते आणि राज्यातील महाविकास आघाडी रूपी राजाला चारी मुंड्या चित करायचं असेल तर त्याचा जीव असलेल्या पोपटाचा ठाव घ्यावा लागेल. यामुळे महाविकास आघाडी फोडायची असेल तर शरद पवारांना टार्गेट करण्यासाठी तर भाजप नवी खेळी करत नाहीये ना, असा सवाल विचारला जातोय. भारतीय जनता पक्ष जो आहे तो धार्मिक तेढ, जातीय तेढ निर्माण करणारा पक्ष आहे. आमचा जो विचार आहे, आमचं खरं म्हणजे काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, दोन भावंड असल्यासारखं आहे आणि आमचा विचार हा जो आहे तो समतेचा विचार आहे. आम्ही भेद मानत नाही आणि भेद करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आरोप करून भेद निर्माण करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचा आहे असं माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे. मागच्या आठवड्यातला घटनाक्रम पाहिला तर लक्षात येतं की शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला, त्यानंतर राज ठाकरेंनी शरद पवारांवर जातीवादाचा केलेला आरोप आणि मग गुरुवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सलग 14 ट्विट करत शरद पवारांवर केलेले आरोप हे फक्त आणि फक्त शरद पवारांना जायबंदी करण्यासाठी तर केले गेले नाहीत ना. भाजपच्या अजेंड्यावर आता फक्त शरद पवार आहेत का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पवारांच्या घरी ज्या पद्धतीनं आंदोलन असू दे, त्यानंतर राज ठाकरेंची टीका असू दे किंवा मग अगदी फडणवीसांनी 14 ट्विट करत केलेली टीका असू दे, चारही बाजूनं म्हणजे सामाजिक, वैचारिक आणि कौटुंबिक पातळीचा आधार घेत पवारांची कोंडी केली जाते का? पवारांची कोंडी करायला म्हणजे मला असं वाटतं की त्याला फार आणखीन कष्ट करावे लागतात. अनेक हत्यारं उपसली गेली, मग ईडी असो की नार्कोटिक्स ब्युरो, फार तर मंत्री तुरुंगात केले, पण हे सरकार डगमगलं नाही. कारण कदाचित पवारांचं खंबीर नेतृत्व महाविकास आघाडीच्या मागे पडत्या अडून का होईना पण ठाम उभं आहे. त्यातच देशात भाजप विरुद्ध असणाऱ्या पक्षांची मूठ बांधण्याचं कामही शरद पवारांनी हाती घेतलंय. त्यामुळे कदाचित शरद पवार डोईजड होतील असा तर भाजपचा समज नाही ना. है कि सांप्रदायिकता बढ़ाने का प्रयास हो रहा है, सांप्रदायिकता बढ़ाने का प्रयास हो रहा है. तो सांप्रदायिकता बढ़ाने का काम कौन करता है, ये मैंने स्पष्ट किया है. सूडो सेक्युलर इस प्रकार के जो आज ये कुछ पार्टियां तैयार हुई है जो केवल अपीजमेंट करती है और अपीजमेंट की राजनीति के कारण आज देश के अंदर उन्होंने इस प्रकार का एक डिवीजन का माहौल तैयार किया है. उसको मैंने अपने ट्वीट के माध्यम से सब प्रमाण खुला किया है. जे राजकारण पाहत आहे, या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवण्याचं काम माननीय शरद पवार साहेबांनी केलं. कोणत्या क्षणाला काय निर्णय घेतला पाहिजे या संदर्भामधला अचूक निर्णय घेण्याची क्षमता असलेला हा दूरदृष्टी असलेला नेता. शरद पवार यांच्यावर फक्त राजकीय नव्हे तर वैयक्तिक आरोपांचीही चिखलफेक सुरू झाली आहे.
अजित पवारांच्या बहिणीच्या घरी ईडीची रेड पडते, पण सुप्रिया सुळेंच्या घरी नाही, असं कसं? असे राज ठाकरेंनी केलेले वैयक्तिक आरोप माणसाच्या जिव्हारी लागतात. हे पवारांच्या पत्रकार परिषदेत जाणवलं होतंच, पण मग कदाचित ही ती खेळीच असावी. राज्यातलं महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते स्थापन करण्यामध्ये शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे आणि साहजिकच त्यामुळे आपल्याला असं दिसतं की हल्ल्याचा केंद्रबिंदू हे शरद पवार असतात. जर समजा शरद पवार यांनी काही वेगळा राजकीय निर्णय घेतला तर त्या निमित्ताने 105 आमदार असूनही सत्तेपासून विन्मुख राहिलेल्या भाजपला पुन्हा सत्ता मिळू शकते आणि त्यामुळेच शरद पवार यांना लक्ष केलं जातं. शरद पवारांनी पुलोदचं सरकार स्थापन केलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अशक्य ते शक्य करून दाखवत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भल्या भल्यांना कात्रजचा घाट दाखवला, पण पवारांच्या सामाजिक सचोटीवर कधी बोट ठेवलं गेलं नव्हतं. भाजपनं आता मात्र चारही बाजूंनी पवारांची कोंडी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या वयात पवार पुन्हा विरोधकांना कात्रजचा घाट दाखवणार की महाविकास आघाडीच्या पोपटावर भाजप भारी पडणार, यावरच महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे भोंग्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय आवाज दिवसेंदिवस वाढतच चाललाय. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बैठकीत भोंग्यांच्या विषयी एक महत्त्वाचा निर्णय झाला, तर दुसरीकडे नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी सर्वच धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकरसाठी परवानगी घ्यावी लागेल असं स्पष्ट केलं. मात्र मनसे हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर ठाम आहे. मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्याच्या मुद्द्यावरून आवाज चढवला. त्यानंतर त्यांनी पुण्यात जाऊन महाआरती केली. परिणामी इतर राजकीय पक्षांनाही हातात आरतीचं ताट घ्यावं लागलं. तर दुसरीकडे लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात महत्त्वाची चर्चा झाली. ठरवतील उद्याच्या 1-2 दिवसामध्ये आणि याच्या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यासाठी मुंबईसह एक नोटिफिकेशन त्याच्यामध्ये काढलं जाईल आणि त्याच्यातून गाईडलाईन सगळ्यांच्यासाठी प्रसारित केलं जातील. लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून राज्यातली शांतता धोक्यात येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून पावलं टाकली जात आहेत. सर्व धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकरसाठी परवानगी आवश्यक असणार आहे. तसंच अजान सुरू असताना 100 मीटर अंतरावर लाऊडस्पीकर लावता येणार नाही असं नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय. तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी कारवाईचा सुद्धा इशारा दिलाय. 100 मीटर की दूरी जो मस्जिद की है उसके अंतर्गत कोई भी जो है वो कोई भी भजन या हनुमान चालीसा या दूसरे वाद्य बजा करके वहाँ पर सामाजिक जो धार्मिक टेढ़ है, जो सामाजिक प्रॉब्लम है वो नहीं निर्माण कर सकते हैं, ऐसा आदेश जारी किया है. मी आपल्याला फक्त आज एवढेच म्हणणार की जे काही नियम आणि कायद्याची तरतूद आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल. नाशिकमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका बदलणार नसल्याचं सांगत हनुमान चालिसा लावणारच असं स्पष्ट केलंय. कोर्टानं दिलेल्या डेसिबलच्या मर्यादांचं पालन करू, मात्र भोंगे उतरवणार नाही अशी भूमिका बडी दर्गा मशिदीच्या विश्वस्थाने दिली. या 3 मे पर्यंत मशिदींवरचे भोंगे जर उतरले नाही तर जितक्या आवाजात मशिदींवरती भोंगे वाजतील त्याच्या दुप्पट आवाजामध्ये हनुमान चालिसा तिथं लावली जाईल आणि यावरती आम्ही ठाम आहोत. मग ते आम्ही 100 मीटर वगैरे याचा आमच्यासाठी काही विषय नसणार आहे. मस्जिदी समोर लावणार म्हणजे लावणार. उद्या आम्ही जाऊ आणि त्यांना देऊ की आम्ही सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहे त्याचं पालन करणार आहोत आणि आमची मशिदीचे जे भोंगे जे 65 डेसिबल जी मर्यादा ठेवलेली आहे त्याचे आतच आम्ही अजान देऊ. भोंग्यांसाठी समान नियम असतील तर आंदोलन होणार नाही असं मत प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलंय. तर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली आहे. सरकारनंच राज्यस्तरीय धोरण म्हणून या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, नाहीतर त्या शहरात त्या जिल्ह्यात त्या ठिकाणी वाद निर्माण होईल आणि पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही झाला, पण महाराष्ट्राच्या सक्षम सरकारने हा तेढ निर्माण होऊ दिला नाही.
पण आमचं काँग्रेसचं आता भूमिका स्पष्ट आहे की अशा तेढ निर्माण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून शासन झालं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. शिवसेनेनं भोंग्याच्या मुद्द्यावरून भूमिका स्पष्ट केली. नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत, त्यामुळे सगळ्यांनी कोर्टाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलंय. जे नियम आहे ते नियम हिंदूंकरता की असो किंवा मुसलमानांकरता असो सगळ्यांनी पाळले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल येत आहेत, त्या पद्धतीने सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं वागणारा आपण सगळेजण आहोत. आवाजासाठी असलेली डेसिबलची मर्यादा पाळण्याच्या मुद्द्यावर एकमत होताना दिसू लागलंय. ही नक्की समाधानाची बाब आहे. त्यामुळे आता राजकीय आवाजावर विवेकाची मर्यादा आली तर हा वाद निवडेल यात शंका नाही. नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता भोंग्यांचा आवाज वाढतो का नेत्यांचा वाढतो हे पुढच्या काही दिवसात कळेलच. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझा सहकारी विलास बडेसोबत प्राईम टाईम